वेलकम टू द शिवतेज कोचिंग क्लासेस. तर अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण इंटिजर्स चॅप्टर चालू केला होता आणि त्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4 पाहिला होता आणि त्यामध्ये काही कॉन्सेप्ट क्लिअर केले होते. आज आपण प्रॅक्टिस सेट 5 पाहणार आहोत. ठीक आहे. याचसोबत प्रॅक्टिस सेट 6, 7 आणि 8सुद्धा याच लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर आय होप तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये काय काय होणार आहे ते क्लिअर आहे. आजच्या लेक्चरमध्ये काय काय होणार आहे, प्रॅक्टिस सेट 5th, 6th, 7th आणि 8th. ठीक आहे. आणि कोणत्या चॅप्टरमधला, इंटिजर्स चॅप्टरमध्ये. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये जर तुम्ही पूर्ण लेक्चर केलं तर तुम्हाला कुठेही डाऊट नाही राहणार. फक्त लेक्चर करतेवेळी काही तुम्हाला मी डिस्क्लेमर देतो, फक्त या लेक्चरला स्किप करू नका. तुम्हाला जे काही कॉन्सेप्ट सांगायचे आहे ते मी समजून सांगणार आहे. ठीक आहे. तुम्हाला फक्त यावरचे आन्सर तुमच्या वहीमध्ये नोटबुकमध्ये नाही लिहायचे आहेत, तर तुम्हाला हे समजून घ्यायचे आहेत. आणि हे खूप इझी आहे. जे काही मी फॉर्मॅट वापरणार आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यांचं हे व्हिडिओ स्किप न करता पहा. आणि आज या चॅप्टरमध्ये आपण आज फक्त प्रॅक्टिस सेट 5 नाही तर 6, 7, 8सुद्धा घेणार आहोत. ठीक आहे. तर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 5मध्ये पहिला क्वेश्चन विचारलेला आहे ॲड म्हणजे काय करायचं आहे, बेरीज करायची आहे. बेरीज करायची आहे, पण बेरीज काय 6वीच्या मुलांना येत नाही का? बेरीज येते, पण या प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला काय दिलं आहे, जसं जसं तुम्ही पुढच्या क्लासेसला जाता तसं तसं तुमचं लेवल वाढवलं जातं. ठीक आहे. तर तुम्हाला यामध्ये जे काही साईन आहेत, साईनमध्ये तुम्हाला गुंतवून बेरीज आणि वजाबाकी करायची सांगितली जाते. तर पहा बरं यामध्ये काय काय सांगितलेलं आहे आणि यामध्ये बेरीज कोणत्या प्रकारे सांगितलेली आहे नेमकी. ठीक आहे. जसं पहिले तर दिलेलं आहे तुम्हाला क्वेश्चन. आता लक्ष द्या, मी त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो 2 गोष्टी. जेव्हा साईन प्लस इंटू मायनस, मायनस इंटू प्लस, प्लस इंटू प्लस आणि मायनस इंटू मायनस, जेव्हा साईन सेम असतात तेव्हा आपलं आन्सर येते प्लस. जेव्हा साईन सेम असतात तेव्हा आन्सर काय येत असते, प्लस. याच्याकडे लक्ष द्या. यामध्ये मी तुमचा टाईम वेस्ट नाही करत आहे, तर हा कॉन्सेप्ट तुम्हाला पुढे कामाला देणार आहे, त्यामुळं सांगत आहे. ठीक आहे. आणि जेव्हा साईन डिफरंट असतात तेव्हा आपलं आन्सर येते मायनस. जेव्हा साईन डिफरंट असतात तेव्हा आन्सर काय असते आपलं, जेव्हा साईन डिफरंट असतात तेव्हा आन्सर आपलं काय असते, मायनस असते. आणि जेव्हा साईन सेम असतात तेव्हा आन्सर आपलं असते प्लस. तर आता याच्यानुसारच आपल्याला आपले क्वेश्चन जे आहेत ते अटेम्प्ट करायचे आहेत. कसे अटेम्प्ट करणार, आणि यामध्ये जर दुसरी गोष्ट सांगायची झाली तर मी काय सांगणार तुम्हाला, इकडं जर डिफरंट साईन असतील, जर डिफरंट साईन असतील तर म्हणजे -7 आणि +6 असेल, याचे साईन कसे आहेत, डिफरंट आहेत, तर काय होणार, मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस होणार. हे कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या अगोदर. मी काय म्हणत आहे, चला लक्ष द्या. हां, जर साईन डिफरंट असतील तर काय होणार, म्हणजे जसं एक एक्झाम्पल घेत आहे मी, +7 -6, +7 -6. जर असे डिफरंट साईन असणारे क्वेश्चन असतील तर त्यामध्ये काय होणार, तर यामध्ये काय होणार, मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस होणार. मोठा नंबर कोणता आहे, 7. लहान नंबर कोणता आहे, 6. तर मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस झाल्याच्यानंतर आन्सर काय येईल, 1. आणि त्यानंतर मोठ्या नंबरचं साईन येईल. मोठा नंबर कोणता आहे, 7. तर साईन काय आला, प्लस आला. क्लिअर आहे. एकदम इझी आहे. फक्त जर तुम्हाला हे समजलं नसेल तर याच व्हिडिओला रिमाइंड करून हे नंतर पहा. पण जोपर्यंत तुम्हाला हे समजणार नाही, मी एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. याला एकदा दोनदा रिपीट केल्याच्या नंतर तुम्ही प्रॅक्टिस सेटमध्ये पुढे जा, तुम्हाला कुठेही अडचण नाही येणार. आणि जर करता याच्या उलट जर साईन सेम असतील तर, म्हणजे जसं की -7 आणि -7 असेल तर काय होणार, जेव्हा साईन सेम असतात तेव्हा दोन्ही नंबरची ॲडिशन होते. 7 + 7 14, 7 + 7 14, दोन्ही नंबरची ॲडिशन झाली का. आता लक्ष द्या, जेव्हा साईन सेम असतात तेव्हा काय होते, जर साईन सेम असतील, जसं की -7 -7, तर आन्सर काय येणार, जर साईन सेम असतील तर दोन्ही नंबरची ॲडिशन होणार, म्हणजे तुमचा आन्सर काय येणार, 14 येणार. आणि जे साईन तुमच्या क्वेश्चनमध्ये आहे तोच साईन तुमच्या आन्सरला सुद्धा येणार. क्वेश्चनमध्ये साईन कोणता आहे, मायनस आहे, तर काय येणार आन्सर, मायनस. जर करता या जागेवर -7 -7 नसतं, +7 +7 असतं, तर तुमचा आन्सर काय आला, रूल तोच असणार आहे.
जर दोन्ही साईन सेम असतील तर दोन्ही नंबरचे ॲडिशन होणार आणि जे क्वेश्चनमध्ये साईन आहे तोच साईन तुमच्या आन्सरला सुद्धा येणार. समजलं? क्लिअर आहे? तर आपण फर्दर तुमच्या जे काही प्रॅक्टिस सेटमध्ये क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चनकडे येऊ. जर तुम्हाला लेक्चर करते वेळी हे जे मी स्लाईडमध्ये बाजूला लिहिलेलं आहे ते तुम्ही एकदा लिहून घ्या. नंतर आपण याच फॉर्मॅटनुसार तुमचे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. ठीक आहे? तर लक्ष द्या. तर तुम्हाला पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे, 8 + 6 14. हे तर सगळ्यांना येते. प्रॉब्लेम इथे नाही आहे, प्रॉब्लेम आहे पुढच्या क्वेश्चनमध्ये. पुढचे क्वेश्चन नेमके आले कसे. ठीक आहे? तर तुम्हाला पुढे दिलेलं आहे 9 प्लस -3 9 प्लस -3 इक्वल टू काय. आता इक्वल टू काय येणार, याचा आन्सर काय येणार, कसं समजणार तुम्हाला. तर मी तुम्हाला काय म्हटलं होतो, जेव्हा इकडे बघा अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा प्लस किंवा ब्रॅकेट असतो, ब्रॅकेट म्हणजे काय असते, मल्टिप्लिकेशन असते. ब्रॅकेट म्हणजे असते मल्टिप्लिकेशन. हे तुम्ही डायरेक्टली लक्षात ठेवा. ठीक आहे? जसं प्लस इंटू मायनस आहे, डिफरंट साईन असतील तर आपलं आन्सर काय येईल, मायनस येईल. डिफरंट साईन असतील तर आपलं आन्सर काय येणार, मायनस येणार. 9 जशाच तसं लिहितो मी, जसं अगोदरच्या स्लाईडवर लिहिलं होतं मी, प्लस इंटू मायनस. तर त्याचं साईन काय आलं होतं, आपलं मायनस आलं होतं. तर प्लस इंटू मायनसचा आन्सर काय येणार, -3 आहे. ब्रॅकेटमधला काढला जशाच तसा लिहिला. ठीक आहे? आता इथे काय आहे, काही नाही, म्हणजे प्लस आहे. जेव्हा प्लस मायनस असते तेव्हा मी काय सांगितलं, डिफरंट साईन आहेत. मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस करणार, मोठ्या नंबरचं साईन देणार. आन्सर काय आलं, +6. +6ला आपल्याला प्लस देण्याची गरज आहे का रे, नाही. जरी आपण प्लस दिला तरी ते आन्सर तेच आहे आणि जरी करता आपण +6 नाही घेतला तरी आन्सर तेच आहे. क्लिअर आहे? कालच्याच लेक्चरला आपण ते पाहिलं होतं. जर तुम्ही अगोदरचा प्रॅक्टिस सेट केला नसेल तर तो चांगल्या प्रकारे करून घ्या. आणि आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचा पूर्ण सिलेबस डिस्कस केला जाणार आहे. म्हणजे तुमच्या सिलेबसमधला असा कोणताही टॉपिक नाही राहणार जो या यूट्यूब चॅनलवरती कवर केला जाणार नाही. ठीक आहे? तर पुढे पहा, पुढे काय दिलं आहे तुम्हाला, तसंच दिलं आहे. तसं अगोदरचं जसं एक्झाम्पल घेतलं आपण तशाच टाईपमध्ये एक्झाम्पल आहे. 5 प्लस इंटू मायनस का, कारण डिफरंट साईन असतील तर -6. आता इथं काही नाही, म्हणजे कोणतं साईन आहे, प्लस साईन आहे. ठीक आहे? तर काय होणार, मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस झाला, 1 राहिला, 6 - 5 1. आणि मोठ्या नंबरचं साईन काय, मायनस आला, आन्सर -1. ठीक आहे? तर नेक्स्ट नंतर तुम्हाला दिलेलं आहे -7 + 2. -7 + 2 हा क्वेश्चन आपला चालू आहे. तर या क्वेश्चनमध्ये लक्ष द्या. या क्वेश्चनमध्ये कसं आला आन्सर, -7 + 2. -7 + 2 म्हणजे काय, -7 + 2. मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस झाला, आन्सर आलं 5 आणि मोठ्या नंबरचं साईन आलं मायनस. क्लिअर आहे? चला आता लक्ष द्या. हा इथं पण तसंच आहे. काय, प्लस मायनस आहे, काय होणार, मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस झाला तर काय येईल, 8 आणि मोठ्या नंबरचं साईन मायनस. जसंच तसं इथं सुद्धा जसं आपण अगोदरचं पाहिलेलं आहे त्या टाईपमध्ये. थोडं याच्यामध्ये कॉम्प्लिकेट काय केलेलं आहे त्यांनी, इकडं बघा, -5 प्लस -2. -5 जशाच तसा घेतला, प्लस इंटू मायनस होते, 2 जशाच तसे घेतले. दोन्ही मायनस असतील तर मायनसच राहणार, दोन्ही नंबरचे ॲडिशन होणार. क्लिअर आहे? तर आन्सर काय आलं, -7. ठीक आहे? तर पुढचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता तुम्हाला टेबल एकदम परफेक्टली कंप्लीट करता येणार. आता मी तुम्हाला फास्टली एक्सप्लेन करणार. ठीक आहे? हा तुम्हाला टेबल कसा कंप्लीट करायचा, हा जो प्लस साईन आहे, -2 + 8 6 + 4 अशा टाईपमध्ये करायचं आहे. ठीक आहे? तर मी इथं मांडणी केलेली आहे ते त्या याच्यानुसारच. पहा इथे काय येईल, समजा हा नंबर घेतल्याच्यानंतर हा नंबर साईन, लक्ष द्या, हा नंबर घेतला त्याच्यानंतर तुम्ही साईन घेणार, त्यानंतर हा नंबर घेणार, नंबर साईन हा नंबर, त्यानंतर नंबर साईन हा वाला नंबर साईन, नंतर हा नंबर. क्लिअर आहे? तसंच आपण पूर्ण याच्यात केला आणि हा क्वेश्चन आपण अटेम्प्ट केला. ठीक आहे? तर पहा या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, तर तुम्हाला दिलेलं आहे -2 + +8 = 6. कसं आलं रे, प्लसच राहणार, कारण दोन्ही साईन सेम असतील तर आन्सर काय राहणार, प्लस. नंतर काय होणार, -2 + 8, मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस करणार आणि मोठ्या नंबरचं साईन देणार. क्लिअर आहे? नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिला आहे +6 + +8. याच्यामध्ये काय होणार, +6 जशाच तसे राहणार, प्लसच राहणार, 8 + 6 14. इथं आन्सर आलेला आहे 8. इथं काय येणार आन्सर, -4 जशाच तसा बाहेर राहील. ठीक आहे? आणि प्लस काय होणार, +8. ठीक आहे? आता तुम्हाला सॉल्व करता येईल का, मोठ्या नंबरमधून लहान नंबर
मायनस झाला तर आन्सर आलं 4 आणि मोठ्या नंबरचं साईन आहे प्लस, प्लस देण्याची गरज नाही. ठीक आहे. नंतर तुम्हाला दिलेलं आहे आता ही वाली लाईन चालू झालेली आहे आपली -2 + 4 -2 + +4. ठीक आहे. -2 + 4 म्हणजे काय प्लस प्लस प्लसच राहणार आहे म्हणजे काय येणार -2 + 4 -2 + 4 याचा आन्सर येईल -2 + 4. याला कसं सॉल्व करणार तुम्ही मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस होणार मोठ्या नंबरचं साईन येणार आन्सर काय आलं +2 इथं काय आहे +2 क्लिअर आहे. तसंच इथं प्लस 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 राहणार 6 4 10 इथं सुद्धा 4. आता हे तुम्हाला सगळे एक्सप्लेन करण्याची मला नाही वाटत की गरज आहे हे तुम्ही एबल झाले की याला कसं करणार आहात. ठीक आहे. आता याला स्वतःने सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. नंतर तुम्हाला काय दिलं आहे -2 + -3 = -5. आता हे नेमका आन्सर कसा आलेला आहे तुमचं त्याच्याकडे लक्ष देऊ आपण. पहा याच्यामध्ये काय दिलं आहे -2 + -3 -2 तर जशाच तसा राहील प्लस इंटू मायनस होणार -3. जर दोन्ही साईन सारखे असतील तर काय होणार ॲडिशन होणार. जे क्वेश्चनमध्ये साईन आहे तोच क्वेश्चन तुमच्या आन्सरमध्ये असणार तोच साईन तुमच्या आन्सरमध्ये असणार. जे मी अगोदरच्या स्लाईडवर तुम्हाला लिहून दिलं होतं जर तुम्ही त्याला रिकॉल केलं चांगल्या पद्धतीने आणि जे मी तुम्हाला फक्त 2 रूल सांगितले तर मी सांगत आहे तुम्हाला गॅरंटी आहे की जर करतात मी जे तुम्हाला प्लस मायनसचा रूल सांगितला आणि जे 2 रूल तुम्हाला मी एक्झाम्पल करून सांगितले जर तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे लर्न केलं तर तुम्हाला आयुष्यात कधी प्लस मायनसमध्ये प्रॉब्लेम नाही झाला. ठीक आहे. तर तुम्ही एबल आहे की हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे. तर नेक्स्ट ज्यांना याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल ते स्क्रीनशॉट काढून घेतील किंवा तुम्हाला हे जर नोटबुकवरती लिहायचं असेल तर तुम्ही याला नोट डाऊन करून घ्या. आणि याला फक्त नोट डाऊन करू नका तर याला प्रॅक्टिस करा. तुम्हाला फक्त पाहून लिहायचं नाही तर या तुम्हाला आलं पाहिजे. येणं आणि पाहून लिहिणं वेगवेगळं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तर तुमचा प्रॅक्टिस सेट 5th हा होता. तर आपण आता एंट्री करणार आहोत प्रॅक्टिस सेट 6मध्ये. ठीक आहे. की कोणत्या प्रॅक्टिस सेटमध्ये 6मध्ये. तर प्रॅक्टिस सेट 6मध्ये काय दिलेलं आहे राईट द ऑपोजिट नंबर ऑफ ईच ऑफ द नंबर गिवन बिलो. ऑपोजिट नंबर लिहायचा आहे. जर +2 दिलं तर -2 दिलं तर +2 -52 दिलं तर +52 दिलं तर -52 +47 दिलं तर -47 +52 दिलं तर -52 -33 दिलं तर +33. असे तुम्हाला इथं काय दिलेले आहेत ऑपोजिट साईन दिलेले आहेत. हा क्वेश्चन तुमच्यासाठी मला नाही वाटत की अवघड आहे. एकदम इझी क्वेश्चन आहे. खरं तर हा 6वीच्या लेवलचा क्वेश्चनच नाही आहे आणि शिवतेज कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्याचा तर नाहीच आहे कारण हे खूप 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 म्हणजे खूपच इझी आहे. ठीक आहे. तर मी नेक्स्ट क्वेश्चनकडे जातो. म्हणजे हा जो तुमचा प्रॅक्टिस सेट आहे म्हणजे कसा हा सुरू होताच संपला. काय झाला हा प्रॅक्टिस सेट सुरू होताच संपला. याच्यामध्ये काही असं वेगळं नव्हतं. ऑपोजिट नंबर लिहायचे होते ते कुणालाही येतात. तर नेक्स्ट आपण कोणत्या प्रॅक्टिस सेटमध्ये एंट्री करत आहोत प्रॅक्टिस सेट 7. प्रॅक्टिस सेट 7. तर चला पाहू प्रॅक्टिस सेट 7मध्ये काय आहे. तर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 7मध्ये दिलेला आहे छोटे आणि मोठे नंबर. आता याच्यामध्ये तुम्हाला एकच कॉन्सेप्ट सांगणार आहे. त्याच कॉन्सेप्टला चांगल्या प्रकारे लर्न करा. तुम्हाला काय होणार तो प्रॅक्टिस सेट येईल. सगळ्यांना नंबर लाईन माहिती असेल. नंबर लाईन कशी राहते आपण त्याला पाहू थोडं. ठीक आहे. नंबर लाईनमध्ये आपल्याला पाहिजे आहे मला एक स्ट्रेट लाईन पाहिजे. नंबर लाईनमध्ये काय असते मध्ये 0 असतो. या साईडला पॉझिटिव्ह नंबर असतात या साईडला निगेटिव्ह नंबर असतात. चला 1 2 3 -1 -2 -3 -4 असे नंबर्स दिलेले असतात. ठीक आहे. चला पहा यामध्ये आपल्याला नंबर्स दिलेले असतात त्या नंबरनुसार आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. तर पाहूत आपण याच्यावरतीच हे जे नंबर दिलेले आहेत राईट हँड साईडला RHS म्हणजे कोणती साईड राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड. राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर असतात लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह नंबर असतात. तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगत आहे जे राईट हँड साईडला नंबर असतील राईट हँड साईडला जेवढे काही नंबर असतील ते ऑलवेज मोठे असतील. राईट हँड साईडचे नंबर कधीही मोठे असतील कशापेक्षा ॲज कम्पेअर टू लेफ्ट हँड साईड. कसं इमॅजिन करणार याला जसं -4 कोणत्या साईडला आहे लेफ्ट हँड साईडला आहे इकडल्या साईडला आहे आणि +5 कोणत्या साईडला आहे
राईट हँड साईडला आहे. ठीक आहे, तर तुमचा मोठा क्वेश्चन आहे राईट हँड साईडवाला +5 ऑब्वियस आहे. ठीक आहे, आता 7 आणि 4 दिलेला आहे. 7 आणि 4 आता इकडे पहा, जर करता मी हे नंबर लाईन वाढवली तर इथं कुठंतरी पुढे गेल्याच्या नंतर अगोदर काय येईल, अगोदर येईल 4 आणि नंतर येईल 7, नंतर काय येईल 7. तर या दोघांपैकी या दोघांमध्येच कम्पेअर करा बरं, कोण राईट हँड साईडला येईल. ऑब्वियस आहे 7, तर मोठं कोण असणार आहे 7. क्लिअर आहे. जर तुम्ही याला समजून घेतलं जे राईट हँड साईडचे नंबर आहेत तर तुम्हाला हे कधी प्रॉब्लेम नाही जाणार, म्हणजे तुम्हाला एकाच कॉन्सेप्टमध्ये हे सगळं क्लिअर असणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला आता पुढचे क्वेश्चन आपोआप येत जातात. ठीक आहे, मी फक्त हे जो कॉन्सेप्ट सांगितला तो तुम्हाला 5, 7, 121, 160 याच्यामध्ये जर तुम्ही डायरेक्टली करू शकता की 121 160मध्ये 160 मोठा आहे, पण जेव्हा मायनसचे साईन येतात तेव्हा तुम्हाला थोडंफार कन्फ्युजन होते. त्याच्यासाठी मी तुम्हाला एकच रूल सांगितला. काय सांगितलेलं आहे, जस्ट इमॅजिन अ नंबर लाईन. काय इमॅजिन करायचं आहे तुम्हाला, नंबर लाईन इमॅजिन करायची आहे. नंबर लाईनमध्ये जेव्हा तुम्ही नंबर पुट करता तेव्हा जो नंबर राईट हँड साईडला येईल तो नंबर मोठा असेल. जो नंबर राईट हँड साईडला येईल तो नंबर मोठा असेल. ठीक आहे, तर -4 आणि 5मध्ये 5 राईट हँड साईडला आहे, 7 आणि 4मध्ये 7 राईट हँड साईडला आहे, -2 आणि -8मध्ये. आता लक्ष द्या, हा झाला 0, हा झाला समजा -1, इथं येणार -2 आणि इकडं कुठंतरी गेल्याच्या नंतर येईल -8. आता -2 आणि इथं पहा, हे जो -2 दिलेला आहे आणि -8 दिलेला आहे, या दोघाला कम्पेअर करा बरं. राईट हँड साईडला कोणता आहे, -8 आहे का -2 आहे, -2 आहे. तर मोठा कोण असणार, -2. का लिहिलं ते समजलं, कसं लिहिलं ते समजलं, काही अवघड असं काही नाही आहे यात. तर पुढचा क्वेश्चन पहा, 8 आणि -10. 8 येणार पॉझिटिव्ह साईडला, 8 येणार पॉझिटिव्ह साईडला आणि -10 येणार लेफ्ट हँड साईडला. ठीक आहे, तर ते मोठा कोण असणार, -8. त्यानंतर 0 आणि 3मध्ये 3 मोठा असेल, पण -3 आणि 0मध्ये 0 मोठा असेल. कारण -3 कुठे येणार, लेफ्ट हँड साईडला, आणि 0 कुठे येणार, मध्ये येणार. ठीक आहे, राईट हँड साईडला येणार. ठीक आहे, या क्वेश्चनमध्ये फक्त तुम्ही नंबर लाईन इमॅजिन करा, बाकी तुम्हाला काहीच करायची गरज नाही. जर तुम्हाला नंबर लाईन चांगल्या प्रकारे येत असेल तर हा क्वेश्चन फक्त दिसायला मोठा आहे, बाकी तुम्हाला हा इझिली येऊन जाईल. क्लिअर आहे. हे क्वेश्चनमध्ये सगळं सांगण्याची तरी गरज नाही आहे. तुम्हाला एवढं एक्सप्लेन केल्याच्यानंतर तुम्ही स्वतः एबल आहात की तुम्हाला हा क्वेश्चन येईल. क्लिअर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन, अरे याच्यामध्ये सुद्धा हा सुद्धा चालू करतात संपला, आणि जो आपला 6वाला होता तो तर एवढ्या लवकर संपला. ठीक आहे, इथे तरी आपल्याला थोडा टाईम लागला. एडमध्ये असं जावं लागलं, नंतर असं उतरावं लागलं. ठीक आहे, या प्रॅक्टिस सेटमध्ये अगोदरचा प्रॅक्टिस सेट त्याच्यापेक्षा इझी होता. तर प्रॅक्टिस सेट 8मध्ये तुम्हाला काय दिलं आहे, तर आपण आता पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 8. अरे प्रॅक्टिस सेट 8मध्ये सुद्धा तेच दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, जे आपण अगोदर डिस्कस केलं होतं त्याच्यानुसारच इथं सुद्धा दिलं आहे. कोण्या पद्धतीनं कशी आन्सर येणार, काय आन्सर येणार, इथं मी सगळ्यांचे आन्सर केलेले आहेत. कसे करायचे ते तुम्हाला सांगितलेले आहेत. कोण्या पद्धतीने अटेम्प्ट करायचे ते तुम्हाला सांगितलेले आहेत. एकदम सोपी पद्धत तुम्हाला मी सांगितलेली आहे. प्लस मायनसमध्ये कसं अटेम्प्ट करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. आता तुम्हाला हे पाहिल्या तुम्ही स्वतः एवढे एबल झालेले आहात की याचे आन्सर करू शकता. तरी मी खाली इथं डायग्राममध्ये या सगळ्यांचे आन्सर दिलेले आहेत. यांना फक्त पाहून लिहू नका, तर याला घरी प्रॅक्टिस करा. जर कन्फ्युजन होत असेल तर नंतर याच व्हिडिओवरती या आणि नंतर इथंच पहा आणि तुम्हाला इथं ते मिळून जातील. ठीक आहे, क्लिअर आहे. आणि जर करता तुम्हाला या व्हिडिओची जी काही मी PPT बनवलेली आहे त्याची जर करता PDF पाहिजे असेल तर तुम्ही या